जाताना एक भारी म्हणजे सीन झाला. आम्ही लोक ना ते कॅडबरी जंक्शन आहे ना तिकडे सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निक जाधव या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सकाळची वाजता 6:15 आणि ना आम्ही निघालो आहे. आमची पदयात्रा सुरू झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी आहे बघा, म्हणजे दुसऱ्या दिवशी शेवटच्या निशाणीचा मानकरी दोरा त्यासोबत मी चालतो आहे. आता पालखी आमची ना खूप पुढे निघून गेली. आता आम्ही लोक आहे फाटकला आहे, चेंबूर फाटकला आहे. आता आमची पालखी नाही बघायला गेलं ना तर छेडानगर क्रॉस झाली असेल. आणि हे बघा आम्ही एवढे जण सर्व चालतो आहे. हा वाटी, हा वरण्या, हा पण आपला भाई आहे. चल भाई, हा आता इथून जातोय. हा मयूर आणि हा पण आपल्यासोबत आता जॉईन झाला आहे. ओके, सो असे आम्ही आता 5-6 जण शेवटच्या निशाणीला आहोत. आता याच्या पुढे पण तुम्हाला दिसेल की आम्ही कोण आहोत कोण नाही. ओके चला. सो मित्रांनो, आम्ही आहे ना चालता आम्हाला काय दिसेल ते तुम्हाला दाखवतो. हे बघा खूप चांगली वस्तू दिसलेली आहे आम्हाला लोकांना. हे बघा सिंगापूर, डिंग 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 डिंग. हे बघा बुर्ज खलिफा. सकाळच नजारा बघून घ्या. बुर्ज खलिफा, तो आयफिल टावर, ही सिंगापूरची बिल्डिंग फेमस. असे सर्व आम्ही ना नजारे बघत चाललोय वाटेमध्ये. की बाबा सिंगापूरचा पण फिलिंग येते, दुबईचा पण फिलिंग येतोय. हे फक्त सर्व आता बघतोय, पण साईबाबाच्या आशीर्वादाने हे खरोखर आम्ही तिकडे जाऊन येऊ अशी मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. की बाबा आज आम्ही फोटोमध्ये बघतोय, पण उद्या साक्षात जाऊन तिकडे बघू. काय डोरा, बरोबर ना? 10 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेऊन आता परत निघालो आहे आमच्या दिशेला. सो हा स्वर्ग सुखाचा प्रवास तुम्हाला 9 दिवस बघायला भेटणार आहे. तर महिना जानेवारीचा चालू आहे आणि नवीन वर्षात काय माहिती साईबाबांच्या मनात काय आहे, जे 3 वर्षानंतर हा चांगला प्रसन्न माझ्यासोबत घडतोय. सो आता मस्त आता एन्जॉय करत मजा मस्ती करत जायचं, मस्त रमत गमत. मित्रांनो, आजची आपली सेवा म्हणजे आपली शेवटची निशाणी. तर शेवटची निशाणी काय असते तुम्हाला सांगतो. साईराम जे पालखीवाले त्या सगळ्यांना माहिती आहे शेवटची निशाणी काय असते. तर जशी पुढची निशाणी असते पालखीच्या पुढं, की त्या पुढच्या निशाणीवर पालखी मागून येते आणि त्या पुढच्या निशाणीच्या पुढे जाऊ शकत नाही. तसंच सेम ही जी शेवटची निशाणी आहे, शेवटच्या निशाणीच्या मागं एकही पदयात्री नाही राहिला पाहिजे. ही जबाबदारी असेल ती शेवटची निशाणी घेऊन येणार आहे. आणि जो पण मागे असेल तर त्यांच्यासाठी आम्ही लोक थांबतो की बाबा ह्या निशाणीच्या बाहेर कोण जाता कामा नये आणि पहिल्या निशाणीच्या पुढे कोण जाता कामा नये. तर त्याची आम्ही काळजी घेतो आणि ही पालखी आमची शिस्त पद्धतीनेच चालते. कोण एक जरी मुलगा पुढे गेला तरी त्याला फुल एकदम राशन पाणी भेटतं, आणि एक जरी मुलगा ह्या निशाणीच्या बाहेर राहिला तरी त्याच्यावर राशन पाणी चढाचढी होते. अजूनपर्यंत असं कधी झालं नाही की शेवटच्या निशाणीच्या मागं कोण मुलगा राहिला आहे. मी असो किंवा डोरा असो किंवा वरण्या असो, आमच्याकडून तरी असं झालं नाही की बाबा शेवटच्या निशाणीच्या मागं एक मुलगा राहिला आहे. आम्ही जरी समजा कोण मुलगा वॉशरूमला गेला असेल वगैरे व्हॉटेवर रिझन असेल तर आम्ही तिथं थांबतो, त्याला पुढे पाठवतो, मग आम्ही निघतो. तर ही जबाबदारी आमची असते, आमच्यावर जिम्मेदारी असते की बाबा एक पण मुलगा मागं नाही राहिला पाहिजे, कुठला मुलगा सुटला नाही पाहिजे. ओके, सो मंडळाचे कार्यकर्ते हे आमच्यावर एकदम त्यांचा ना डोळे बंद ठेवून विश्वास आहे, म्हणून ही एवढी मोठी जिम्मेदारी आम्हाला पार पाडायला दिली आहे. सो आता थोड्याच वेळात नाश्त्याचा ब्रेक होणार आहे. तर नाश्ता तर आमच्या नशिबात नाहीच आहे, कारण की आम्ही एकदम शेवटच्या निशाणीला आहे. आता नाश्ता भेटेल की नाही भेटेल त्याची अपेक्षा करायची नाही आहे, फक्त चालत राहायचं. तुमचं म्हणणं हे पण असेल की असं काही पालख्या असतात की त्याच्यामध्ये शेवटची निशाणी आणि पहिली निशाणी सोबत असतात पालखीसोबत, पण मग तुमच्या पालखीमध्ये शेवटची निशाणी एवढी मागं असते. तर कसं असतं, आता आपण जे 6 ते 9 दिवस बाहेर असतो, तर प्रत्येकाची इम्युनिटी सिस्टम तशी नसते किंवा डायजेस्ट सिस्टम तशी नसते. कोणाला पाण्याचा त्रास होतो किंवा कुणाला जेवणाचा त्रास होतो, किंवा वॉशरूमचे प्रॉब्लेम होतात, किंवा जो नवीन असतो पदयात्री
त्याला पहिल्याच वर्षी एवढं एकदम चालू मंडळातर्फे आम्ही जी शेवटची दिवशी चालत आहे. तर आपण पाहू शकता आपले दोन एक साई भक्त आहेत की जो जयेश जनावडे आणि त्यासोबत त्याचे जे साई बंधू आहेत दीपक मोरे. तर अचानक आपलं आलं की जो रात्रीचा स्पॉट होता आपला त्या ठिकाणी जरा अवघडलेल्या अवस्थेत जागा कमी असल्यामुळे झोपल्यामुळे जो जयेश जनावडे यांचा पाय थोडा हे झालेला आहे, जाम झालेला आहे. सो त्यांना चालता येत नाही. पण त्यांचे जे सहकारी जे साई बंधू आहेत दीपक मोरे ते गेली कित्येक वर्ष ते शेवटच्या सोबत चालू झालं. पण आज काही कारणास्तव त्यांना चालता येत नाही. तर जाणून घ्या त्यांचं आपलं की आपल्याला काय म्हणतं. जयेश तुमचं काय म्हणणं, तुमचं एवढ्या वर्षी तुम्ही जी साई सेवा केली, शेवटची निशाणी चालू केली, पण आज तुम्हाला म्हणजे चालता येत नाही, काय म्हणणं तुमचं? माझं म्हणणं काय नाही, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, मी झालो आता जाम, पुढे घेतो ब्रेड आणि खातो जाम पाव. तर ही खूपच एक हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे त्यांचा उत्साह काहीतरी वेगळ्याच लेवलचा आहे. म्हणजे जरी त्यांचे पाय थकलेत तरी पण मन थकलं नाही तरी मनाने बोलतात जाम पाव खायचा आहे, त्यांना जाम पाव खात शिर्डीला जायचं आहे. तर जर त्यांचे जे साई बंधू आहेत, जे साई भक्त आहेत दुसरे आपले दीपक मोरे, त्यांचे याबद्दल काय म्हणणं आहे की जे आपल्या साई बंधूला सोबत घेऊन चालले, त्यांचं काय म्हणणं बघूया आपण. दीपक मोरे तुमचं काय म्हणणं आहे? ह्याची दरवर्षीची नाटकी आहे तो, रात्रभर जागायचं, दिवसाचं कुठं पण झोपायचं आणि नंतरला मग हाय मग थांबतोय. तुझा जाम पाव कॅन्सल, जाम ब्रेड कॅन्सल, मी माझा जाम नाही देणार, मी माझा घेणार, माझा जाम नाही देणार, माझा नाही देणार. पाहू शकता यांची भांडणं चालू आहेत आणि आम्ही शेवटच्या दिवशी आपण अशी चालू ठेवूया. हे लोक येतील सोबत एकमेकांना घेऊन चला. सो मित्रांनो, इंटरव्ह्यू संपलेला आहे. भेटूया पुढे. बाय. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. आता ना एक भारी म्हणजे सीन झाला. आम्ही लोक ना ते कॅडबरी जंक्शन आहे ना, तिकडे मोठा सिग्नल आहे, तो क्रॉस करत होतो. तर ना ट्रॅफिक वगैरे होती म्हणून दोरांनी सिटी वाजवली. तर आमच्या समोरून एक बाईकवाला गेला ना, त्याची सिटी ऐकून आहे ना तो लगेच फिरला आणि दोरा बोलतो की अरे मेने मारत. तर त्याला वाटलं की ट्रॅफिक हवालदार आहे म्हणून तो फिरून आम्हाला गोल ग्राउंडवर लगेच हाय त्या जागी आला. तो एवढा भारी ते घाबरला ना. तो बोलतो अरे भाई पहिले बताना था ना, मैं डर गया ना, पुढं मेरे को लगा ट्रॅफिक हवालदार आहे करके. सो असं एक आता हे चालू आहे. जो सपाट एक सीन होतं तर आमच्यासोबत सीन काय तुम्हाला सांगू. नाही बघा, तो माणूस ना तिकडे काम करतोय वरती, तो काहीतरी बांबू लावायचं काम करतोय. आणि आता आहे ना इथे परत एक सीन झाला की हा डोरा असं वरती बघता याचा गॉगल पडला, टोपीवरचा गॉगल ना खाली पडला. तरी पटकन बोललो ए पडला. वरनं मी ना लगेच डोकं असं हे केलं की काय आता असं त्याला वाटतं की तो खरंच बांबू पडला की काय त्याच्या डोक्यावर. तो बघा पाकत चाललाय कसा बघा. सो मित्रांनो, दुपारचं जेवण आलेलं आहे. दुपारचं जेवण आलेलं आहे. आता जेवून घेऊया. आणि पोरं बघा सर्व झोपलेत, काय जागी आहेत, काय जेवत आहेत. दुपारचा स्पॉट आहे आमचा आहे बघा. सो मित्रांनो, हे बघा ही आपली सर्व पोरं पालखीमधली जरा फोटोशूट करतात इकडे. मग त्यांना चांगली जागा भेटली म्हणून हे बघा रील वगैरे सर्व बनवतात आहेत. हे बघा. सो आता आमची पालखी निघाले ठाण्यावरून. आता आम्ही रात्रीच्या स्पॉटला जातो आहे. राहतं ना रे भिवंडी बायपासला आम्ही लोक आमचा म्हणजे रात्रीचा स्टॉप आहे. सो त्यासाठी आम्ही आता 10-15 मिनटं झाली आमची पालखी पुढे गेली. आम्ही आता मध्ये आहे. हां, आणि भजन ग्रुप पण पार्टीचा आहे, म्हणजे आमच्या सोबतच चालतो आहे. ते लोक फोटोशूट वगैरे करतात आहेत. आम्ही लोक बोलतो आम्ही पुढे जातो. आणि डोरा वगैरे शेवटच्या निशाणीला आहेत. त्या लोकांना बोललो तुम्ही लोक या शेवटच्या निशाणीला, आम्ही लोक पुढे जातो. जर त्यातूनच काय वाटतं तर आम्ही येऊ पाठी. स्वतः चाललो आहे. त्याच्या पुढे पण असंच कंटिन्यू राहा. तर तुम्हाला या व्लॉगच्या माध्यमातून दिसेल की पुढे आता
काय काय घडणार आहे काय काय नाही. सो मित्रांनो, आम्ही लोक आहे आता कल्याण फाट्याला ना टी ब्रेकसाठी थांबलो आहे. चहा नाश्ता म्हणजे चहा वगैरे पियाला, कारण की चालून थोडा पायाला आराम द्यायसाठी आम्ही लोक थांबलो होतो. तर त्यामध्ये आमच्यासोबत आहे रामा. हा बघा, हा एक अशी हस्ती आहे की जिथं मंडळाला कुठल्या गोष्टीची कमी पडते ना, की म्हणजे कुठल्याही बाबतीत म्हणजे तांदूळ म्हणा, डाळ म्हणा किंवा साखर बिखर जे काही कमी पडत असेल ना, 10 किलो 20 किलो 40 किलो 50 किलो, तर हा ना तिथे उभा असतो. काही बघत नाही की बाबा अरे यार कसं काय करू, कुठून मॅनेज करू वगैरे, असं काय नाही. तो सर्व गोष्टी अवेलेबल करून देतो. कारण की आता पालखी निघायच्या अगोदर 2 दिवसापूर्वी काहीतरी कमी पडत होतं, पण त्यात रामाचा अगोदर मेसेज होता की मी करतो, की तुम्ही लोक टेन्शन नका घेऊ, मी देतो संध्याकाळपर्यंत. तर असा हा रामा म्हणून आहे, साई माझा तर ह्याला पण तुम्ही लक्षात ठेवा. आपण दिसायला तो असा आहे, पण हा पण मोठी असली आहे, तर तुम्ही एवढं पण लक्षात ठेवा. तो 2 शब्द जरा आपल्या सबस्क्रायबरला सांग की आपल्या पालखी पदयात्रा परिवारवाल्यांना पण कळेल की बाबा काय बोलू, एवढा आनंद झाला पालखीचा आमचा, एवढा आनंद झाला आहे. तुम्ही येऊन बघा, मला माहिती पडेल आनंद काय, स्वर्ग सुखाचा. काय होतं बाबा? आणि किती वर्ष झाली तू पालखी? मला 20 वर्ष झाली 20 वर्ष बिना चप्पलचं. 20 वर्ष तो येतोय, चाललो आहे. आणि यावर्षी हा त्याचा पोरगा पण आहे. हां, म्हणजे दुसरं वर्ष त्याचं, लहानच आहे तो, थोडा चालतोय बसतोय, पण काही का होऊ ना, पण त्याला एक हॅबिट तरी होते, सवय होते ना. तेव्हा चल देवाच्या भेटीला देवाच्या भेटीला. हां, ती तर आहे. परत मी लहान एवढ्याच्या वयात म्हणजे बापांनी दाखवलं. उद्या काही का असं ना, पण स्वतःचं बापाचं नाव तरी रोशन करेल. हा बाबा, माझ्या बापांनी मला वारी लक्षामध्ये होती, वारी बोलून लक्षामध्ये होती बाई, पैशानी नाही माऊली. हे तर खरंच आहे. तो आता असं आम्ही मस्तपैकी बसलो खाली, कसं विचार नाही करायचा आहे, खाली आहे वर आहे काय, कपडे खराब होते काय नाही. पाऊली हे कट हे याच्यावर मानावर नका घेऊ तुम्ही. तर आम्ही लोक खाली वगैरे बसतोय बघा. अरे काय बोलतो पब्लिक. आणि बघा तिकडे पण आपली पब्लिक आहे, त्या साईडला बसलेली आहे. सो असं आता मस्तपैकी मजा मस्ती करत आम्ही लोक चाललो आहे. मस्त फुल एन्जॉय करतो, काही टेन्शन घेत नाही, मजा करत जायची. सो गाईस, हे बघा तुम्ही बघू शकता जेवणाची आता वेळ झाली आहे. तयारी नाही झालं सर. हे बघा सर्वांनी लाईन लावले पोरांनी इकडे जेवण्यासाठी. आणि संजयदा इकडे उरलेला शिरा वाटतो. हे बघा, हां, भंडाऱ्याचा शिरा नैवेद्याचा, सॉरी. हे बघा इथं आमचे मंडळाचे कार्यकर्ते सर्व जेवण वाढतात. जयदाला गुलाबजामुन वाटायचं काम दिलंय. इथे आपली पुऱ्या ना रेडी होत आहेत. इथं बनवायचं आणि इथे खायचं. हे बघा, हे बघा आमची माणसं जेवतात आहेत आणि इथं आमची झोपायची तयारी पण चालू झालेली आहे. आणि माझं जेवण पण झालेलं आहे. स्वतः जेवता बोललो ब्लॉग नको, म्हणजे कॅमेरा नको चालू करायला, म्हणून मी जेवून घेतला अगोदर. आता ब्लॉग एंड करायचा म्हणून मी यांना दाखवतो आहे, बस. बाकी काय दाखवायचं मला येतो नव्हता. एक जेवण झाल्याच्या नंतरच दाखवणार होतो स्वतः. इथेच मग हा डे 2चा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया डे 3मध्ये. ठीक आहे. आता पुढचा जो काही स्पॉट असेल तर तुम्हाला दिसेलच कुठला स्पॉट असेल, काय असेल, आणि थंडी पण किती असेल किती नाही ते. स्वतः आम्ही लोक ज्या स्पॉटला आहे इकडे भिवंडी बायपासला, इकडे थंडी म्हणजे सुरुवात झालेली आहे की बाबा ह्याच्यावरूनच संकेत दिसतात की पुढे किती थंडी असेल. हां, नाही थंडी आहे. ओके. सो चाल तर मग भेटूया नेक्स्ट डे 3मध्ये काहीतरी नवीन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.